नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण परत एकदा एक नवीन ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्य कोणकोणते लागणार आहे ते आपण बघणार आहोत। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथं मी गोल्डन बीड्स घेतलेले आहेत, मोतीची लड घेतलेली आहे, शुगर बीड्स घेतलेले आहेत, आणखी कुंदन घेतलेले आहेत। तुम्ही साईडला इथं मी डिझाईन दाखवलेले आहे त्याप्रमाणे तर डिझाईन कस्टमरला करून हवी होती आणि कमी बजेटमध्ये करून हवी होती। त्यासाठी कमी साहित्य वापरून, कमी बजेटचं साहित्य वापरून ब्रायडल डिझाईन कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। तर इथं सुरुवातीला मी एक शुगर बीडची लाईन काढून घेणार आहे। तर आपल्याला बेसिक आरी वर्क येत असेल तर तुम्ही हे आरामात करू शकता। तसेच आपला आरी एम्ब्रॉयडरीचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, तोही तुम्ही जॉईन करू शकता। त्यामध्ये रोजचे अपडेट येत राहतात। आणखी आपली आरी एम्ब्रॉयडरीची प्लेलिस्ट अवेलेबल आहे फ्री आरी क्लासची माझ्या चॅनलवरती, तीही डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे लिंक। तिथं जाऊन तुम्ही आरी वर्क अगदी फ्रीमध्ये शिकू शकता। त्यामध्ये 27 व्हिडिओ आहेत, सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत। तसेच देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कसे करायचे तेही लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर इथं आपल्याला साईडला जी आहे ती कॉटदोरी लावून घ्यायची आहे। कॉटदोरी आपल्याला माहीत असेल, आपल्याकडं कॉटदोरी नसेल तर तुम्ही शुगर बीडची लाईन करू शकता, कट पाईपची लाईन करू शकता, किंवा जरदोजीचीही एक लाईन करून त्याच्यावरती लोडिंग करू शकता। इथं आपल्याला लोडिंग करायचं आहे शुगर बीडचं, तर इथं मी कॉटदोरी वापरलेली आहे। मला हे सोपं वाटतं म्हणून मी कॉटदोरी वापरते। तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतंही वापरू शकता, तुम्ही मटेरियल यूज करू शकता किंवा कॉटदोरी वापरू शकता। तर अशा प्रकारे हे जी इमेज तुम्ही बघू शकता, साईडला मी इमेज दाखवलेली आहे आपल्या लक्षात येण्यासाठी। अशी इमेजचं जे वर्क आहे ते कस्टमरला करून हवं आहे, पण त्यांना कमी बजेटमध्ये करून हवं होतं, म्हणून मी कमी बजेटमध्ये मटेरियल वापरून आणखी अगदी सोप्या पद्धतीनं कसं हे ब्लाऊज वर्क करणार आहे ते पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आणखी काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तर हा भाग पहिला असणार आहे। मी एक नेक डिझाईनचा व्हिडिओ बनवलेला आहे, याची स्लीव्स कशी असणार आहे ते पार्ट 2 मध्ये असणार आहे। तर या डिझाईनमध्ये दाखवलेला नेक आणि हा नेक जो आहे तो पूर्ण वेगळा आहे। नेकची जी डिझाईन आहे ती वेगळी आहे, पण वर्क जे आहे ते आपण सिमिलर करणार आहोत। तर इथं मी 4 शुगर बीड्स वापरलेले आहेत। 4 शुगर बीड्स चांगले असतात, कारण 3 वापरले तर खूप कमी होतात, 5 वापरले तर ते सैल होऊ शकते। रिंगला ज्यावेळी कापड असतं त्यावेळी आपल्याला असं वाटतं की नाही, आपलं जे वर्क आहे ते टाईट आहे, व्यवस्थित आहे, पण रिंगमधून ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी ते सैल होतं। म्हणून आपल्याला 4पेक्षा जास्त शुगर बीड्स इथं वापरायचे नाही आहेत लोडिंगला। 5 वापरू शकता, पण शक्यतो 4च वापरा, कारण ते दिसायलाही सोबर दिसतं, आणखी उठावदार दिसते आपले जे लोडिंग आहे ते। आता इथं परत एकदा मी शुगर बीडची लाईन टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मटेरियल कोणतंही यूज करू शकता। तुम्ही कट पाईप यूज करू शकता, जरदोजी यूज करू शकता आउटलाईन करण्यासाठी, पण मेथड जी आहे ती आपल्याला हीच यूज करायची आहे, किंवा मोतीही यूज करू शकता कॉम्बिनेशननुसार, जे फॅब्रिक आहे त्या पद्धतीनं। तर इथं साईडला मी जे आहे ते कुंदन लावून घेणार आहे। कुंदन जे आहे ते आपल्याला मी इथं अंदाजे लावलेले आहेत, मला अंदाजे आता लक्षात येतं, पण तुम्ही मापानुसार टाकू शकता। अर्धा इंचाच्या अंतरावर तुम्ही टाकू शकता। आणि त्याला परत आपल्याला शुगर बीडची आउटलाईन करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथं शुगर बीड्सची आउटलाईन करून झाल्यानंतर परत आपल्याला पुढे जे आहे ते छोटे छोटे बुट्टे टाकायचे आहेत, ते आपल्याला मी दाखवणारच आहे। तर आणखी आपल्या आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड काही शंका असतील किंवा कोणता व्हिडिओ आपल्याला बनवून हवा असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तसे जे काही आपल्याला क्लासेस करायचे असतील किंवा कोणकोणते व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर तुम्ही खाली मी लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन चेक करू शकता, किंवा चॅनलच्या नावावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला 200च्या वर व्हिडिओ भेटतील। आणखी सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हॅल्युएबल आहेत, चांगले आहेत,
तुम्ही एकदा बघू शकता व्हिडिओ. तुमच्या कमेंटनुसारच मी सगळे व्हिडिओ बनवत असते, त्यामुळं सगळे एक ना एक जे व्हिडिओ आहेत त्यामधून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळणार आहे. आणखी जर काही तुम्ही माझ्या व्हिडिओमधून शिकला तर मला शेअर करायला विसरू नका. तर इथं निडल जी मी वापरलेली आहे ती 10 नंबरची निडल वापरलेली आहे. तुम्ही 8 नंबरची किंवा 9 नंबरची वापरू शकता, कारण जे बिगिनर्स असतात सुरुवातीला आपण वर्क करत असतो तर निडल जी आहे ती 10 नंबरची खूप बारीक असते, तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे 8 नंबर आणि 9 नंबरच्या सुईनं तुम्ही अगदी इझी वर्क करू शकता. तर निडलवरतीही माझा व्हिडिओ अवेलेबल आहे, तो तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यामध्ये मी सगळी माहिती सांगितलेली आहे की कोणती निडल आपल्याला यूज करायची आहे, थ्रेडसाठी कोणती यूज करायची आहे, जरी थ्रेडसाठी कोणती यूज करायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आउटलाईन आपली होत आलेली आहे. खूप सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे. याच्या स्लीवचाही व्हिडिओ मी लवकरात लवकर सेंड करण्याचा प्रयत्न करेन, कारण आपल्याला जर वर्क करायचं असेल सेम डिझाईन तर तुम्ही ते बघून करू शकता. तर तुम्ही नेक डिझाईन सुरू करू शकता, तोपर्यंत मी जो पार्ट 2 आहे तो अपलोड करण्याचा प्रयत्न करेन लवकरात लवकर. कारण हे नेक डिझाईन झाल्यावर लगेच मी स्लीवचीही डिझाईन घेणार आहे, तर तो याच्या पाठोपाठ लगेचच तोही व्हिडिओ येईल. तर इथं बुट्टे टाकण्यासाठी आपल्याला एक बुट्टा जो आहे तो मोतीचा टाकायचा आहे आणि त्यानंतर एक आहे तो गोल्डन बीट्सचा टाकायचा आहे. तर इथं करताना मी आपल्याला अगदी एक मनी घ्यायचा आहे, त्यानंतर एक शुगर बीट्स घ्यायचं आहे आणि तो आधी आपल्याला साईडला टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर सेंटरला टाकायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही मध्ये एक मी मनी टाकलेला आहे, गोल्डन बीट्स टाकलेला आहे. एका बाजूला मी गोल्डन टाकलेलं आहे बीट्स आणि एका बाजूला मोती टाकलेलं आहे. ज्या बाजूला गोल्डन बीट्स टाकलेलं आहे त्याच्यासमोर मोतीचं वर्क केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी मोती टाकलेलं आहे त्या ठिकाणी गोल्डन बीट्सचं वर्क केलेलं आहे. तर इथं मी मोती घेणार आहे, एक मोती आणखी एक शुगर बीट्स मला इथं घ्यायचं आहे. त्यानंतर मी साईडनं एका बाजूला टाकून घेणार आहे, त्यानंतर दुसऱ्या बाजूला टाकून घ्यायचं आहे, एक मोती आणखी एक बीट्स आणि त्यानंतर इथं फिक्स करून सेंटरला टाकून घ्यायचं आहे. अशीच मेथड गोल्डन बीट्सच्या मध्येही आपल्याला वापरायची आहे. तर हा बुट्टा आपला करून तयार आहे मोती वर्कचा. त्यानंतर गोल्डन टाकून घ्यायचं आहे. गोल्डन टाकण्यासाठी आपल्याला वरती जो आहे तो मोती टाकून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला गोल्डन बुट्टा टाकायचा आहे. त्यासाठी गोल्डन बीट्स आणखी शुगर बीट्स घ्यायचं आहे, एका बाजूला टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर परत दुसऱ्या साईडला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेंटरला टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण नेकला आपल्याला ही डिझाईन टाकून घ्यायची आहे. मध्ये जो बुट्टा मी टाकलेला आहे तो वेगळा टाकलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर या डिझाईन्समध्ये जो बुट्टा आहे तो सेम बुट्टा मी मध्ये सेंटरला टाकलेला आहे, जिथं आपण मध्ये मध्ये बुट्टे टाकतो जागा मोकळी असेल किंवा ते भरकचं दिसण्यासाठी म्हणून. आणखी स्लीव्जला मी तेच बुट्टे वापरणार आहे. तर ही नेक डिझाईन पूर्ण झाल्यानंतर ते जे बुट्टे आहेत ते नेकवरती आपण टाकायचे आहेत. आणखी आपले वेगवेगळे व्हिडिओ येत राहतील आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड, तसेच फॅब्रिक पेंटिंगचे व्हिडिओ येत राहतील. आणखी सगळे अँटिक डिझाईन्स असणार आहेत जे आत्तापर्यंत तुम्ही बघितलेलं नसणार आहे, कारण आरी वर्क प्लस फॅब्रिक पेंटिंगचं जी सिरीज आहे ते आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये 2 डिझाईन्स आपले झालेले आहेत. त्याच्या जे आहे ते तुमच्या सगळ्यांचं खूप प्रेम मिळालेलं आहे, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. असंच माझ्या व्हिडिओला तुम्ही प्रेम देत राहा, आणखी शेअर करत राहा. तर ही सिरीज जी आहे ती सुरूच राहणार आहे. आणखी जे नवीन डिझाईन्स आहेत तेही डिझाईन्स येत राहतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोचतील आणि आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळेल या व्हिडिओमधून.
तर इथं बुट्टे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असे बुट्टे इथं तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर असं नेक डिझाईन आपल्या इथं दिसत आहे. तर इथं जे आहे ते आपलं नेक डिझाईन पूर्ण झालेलं आहे आणि खूप सुंदर असं नेक डिझाईन जे आहे ते बनवून इथं तयार आहे. असेच नवीन नवीन डिझाईन आपण घेऊन येणार आहोत. आता मध्ये जो आपण इथं बुट्टा टाकलेला आहे तो मध्ये सेंटरला मी गोल्डन बीट्स टाकलेला आहे आणि त्याच्या साईडला शुगर बीटची आउटलाईन केलेली आहे आणि खाली जो आपण नेकला बुट्टा वापरलेला तो बुट्टा खाली टाकायचा आहे आणि वरती आपल्याला एक मोती आणखी एक शुगर बीट्स असं टाकायचं आहे. अशा प्रकारे इथं आपल्याला बुट्टा करून घ्यायचा आहे. सेम बुट्टा जो ब्लाऊजमध्ये इथं दाखवलेला आहे, जी इमेजमध्ये दाखवलेला आहे तसं सेम बुट्टा इथं मी केलेला आहे. मध्ये मोती टाकायचा आहे, आणखी वरती जे आहे ते सेंटरलाही मोती टाकून घ्यायचं आहे. एक मोती आणखी एक शुगर बीट्स आणि त्याला एंड नॉट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपलं हे वर्क करून झालेलं आहे. खूप छान असं वर्क करून झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक परत नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते.